आणि कोरोनाच्या JN.1 व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकार सध्या अलर्ट मोडवर आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बैठक घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क झाले। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये याविषयी चर्चा झाली। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांचा ओघ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असतो। या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। जिल्ह्यामध्ये कोविड कक्ष सुरू करण्यात आले। दिवसाला 100 कोरोना चाचण्या करता येतील असं नियोजनही करण्यात आले। घाबरण्याचं काही कारण नाही, परंतु तरीसुद्धा मुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी आज पुन्हा आरोग्य खात्याची बैठक घेऊन पूर्वी जी कोरोनासाठी असणारी जी यंत्रणा होती ती पुन्हा सज्ज झाली पाहिजे, त्याला योग्य प्रकारे ॲक्टिव्ह करायला हवं। आणि म्हणून सर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये निदान 100 जे टोटल ज्यांना सर्वांना जे आपण ज्याला म्हणतो की कोरोनाची लागण होण्यासाठी जी लक्षणं ज्यांच्याकडे असतात, म्हणजे सर्दी खोकला म्हणा किंवा या सगळ्या खोकल्या आजाराने जे त्रस्त आहेत अशी जी मंडळी आहेत त्या मंडळींची आपण चाचणी करावी अशा पद्धतीचं प्रत्येकाला ग्रामीण रुग्णालयात आणि PSC सेंटर्समध्ये पण तसं निर्देशित केलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।